रामकृष्ण हरी माऊली आपल्यांना या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं स्वागत. काल जेजुरीहून संत श्रेष्ठ ज्ञानोबा माऊलींची पालखी वेल्ह्यात मुक्कामाला आली. काल रात्रीचा वेल्ह्यातील मुक्काम झाल्यानंतर सकाळी ही पालखी पुढं निघाली आणि ज्ञानोबारायांच्या पादुकांना आज निरास्नान घडलं आणि मग तेथून त्या पादुका आपल्या डोक्यावर घेऊन वेल्ह्यातील कोळी समाज पुढं निघाला आणि पालखी त्यांनी सातारा जिल्ह्यात पोचवली. माऊली आता आज सातारा जिल्ह्यात दाखल झाली आहे आणि आज संध्याकाळचा माऊलीचा मुक्काम लोणंद इथे असणार आहे. इकडं वरवंडहून काल पालखी सकाळी मार्गस्थ झाली आणि पाटसच्या पुढं त्या पालखीनं सोलापूर पुणे महामार्ग सोडला आणि ती पालखी महामार्गावर उंडेवाडीकडे निघाली. आता हा पालखी महामार्गही आता चौपदरी झाला आहे, पण तरीही रोटी घाटातील नागमोडी वळणं कमी करणं जमलेलं नाही. त्यामुळं पालखी रोटी घाटातून नागमोडी वळण घेत उंडवडीला मुक्कामाला पोचली. या रोटी घाटात जे पालखीच्या रथाला जोडलेले दिवूतले एक बैलजोडी असते, त्यांना हा रस्ता किंवा या घाटातील चढणं शक्य होत नाही. आणि मग त्यावेळी तिथे त्या रोटी घाटातल्या परिसरातील काही शेतकऱ्यांच्या बैलजोड्यांना आपले बैल या रथाला जोडण्याचा मान आहे आणि त्यांनी बरोबर घाटाच्या चढण रस्ता सुरू झाल्याबरोबर आपली बैल तुकोबारायांच्या पालखी रथाला जोडली आणि मग पालखी पुढं घाट उतरत चढत उंडवडी गावात पोचले. कालचा उंडवडीचा मुक्काम संपल्यानंतर आता पालखी आज बारामती शहरात दाखल होईल आणि बारामती शहरात पालखीचा मुक्काम असेल. इकडं गेल्या 55 वर्षापासून सतत पालखी काढणाऱ्या बुलढाणा जिल्ह्यातील श्री शेगाव येथील गजानन महाराजांच्या पालखीचा काल तेरणा सहकारी साखर कारखान्याच्या इथं मुक्काम होता. तिथं ज्यांच्या ताब्यात आज कारखाना आहे त्या मंडळींनी पालखीचा मुक्काम, त्यांच्या आंघोळीची वगैरे व्यवस्था केली. पण काल रात्री तेथे ढोकी गावातील भारत काका देशमुख आणि त्यांच्या संपूर्ण परिवारानं तिथं पालखीतील वारकरी आणि पालखीच्या दर्शनाला येणाऱ्या भाविकांसाठी अन्नदानाचं कार्य केलं होतं. आज सकाळी तेथून पालखी पुढं निघाली. गजानन महाराजांच्या पालखीनं तेर येथील गोरोबा काकांचं दर्शन घेतलं आणि पालखी मग पुढं हिंगळजवाडी मार्गे आज संध्याकाळी उपळे माकडाचे येथे मुक्कामाला राहील आणि ती उद्या सकाळी धाराशिव शहरात दाखल होईल. तर माऊली राज्याच्या कानाकोपऱ्यातून वेगवेगळ्या
महाराजांच्या दिंड्या पंढरपूरकडे मार्गस्थ होत आहेत आणि 16 तारखेच्या आसपास त्या पंढरपुरात दाखल होतील. त्यात तुमच्यासारखेही अनेक वारकरी पायी चालत असतील. तुम्हा सर्वांना मनापासून धन्यवाद. आणि आज तुर्तास येथेच थांबू. रामकृष्ण हरी माऊली.